जय बाबा. नाही चालू केलं होतं, चालूच असते रे लिंक. सव्वा 5 साडेपाच पासून चालू असते. 5:15 पासून. नाही मी 5:45 चालू केलं, कोण हेच नव्हतं म्हणजे ओपनच नव्हतं झालं. हो का? आता कसं पटकन झालं ना. मग कदाचित आम्ही बाहेर आहे आणि लिंक त्यांनी घेतलेली आहे म्हणून पण असेल बर का. बाहेर आहे ना. हा तर लिंक त्यांनी घेतलेली आहे म्हणून असेल, माहित नाही. आता वेळ झाली आहे, मी रेकॉर्डिंग साठी सगळ्यांना म्यूट करते. जय बाबा. आपण सुरू करूया, वेळ झाली आहे. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी प्रेम व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. सत्याचे स्फुल्लिंग हे मराठी पुस्तक वाचत आहोत आपण. द स्पार्क्स ऑफ ट्रूथचं ते मराठी भाषांतर आहे. गांगडे सर जॉईन झालेले आहेत. सर, मी बाहेर आहे, जर लाईट गेले, रेंज गेले, काही झालं तर तुम्ही ताबडतोब तिथून पुढे उचलून वाचायला सुरुवात कराल. आपण 75 नंबर पेज पासून वाचतोय, तर तोपर्यंत तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन ग्रुपमधनं ती पानं शोधून काढाल, कारण आता 90च्या पुढे तर टाकून झालेली आहे ग्रुपवर. तुम्ही मेसेज ऐकला असेल तर एक मला थंबअप कराल गांगडे सर. तुम्ही जॉईन झालात तर मला एक निश्चिंती झाली की काही अडथळा येणार नाही आपल्या ह्याच्यात, असं मी गृहीत धरते. गांगडे सरांनी ऐकलंय का? जय बाबा. गांगडे सर जॉईन झाले होते असं मला वाटतंय. ठीक आहे. येस, लेट मी चेक. थँक्यू. हां, तर तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन आपला सत्याचे स्फुल्लिंग ग्रुपमध्ये 75 पेज पासून आपण वाचणार आहोत. तर गरज लागली तर मग तुमची मदत लागेल. हां, थँक्यू. अवतार मेहर बाबा की जय. आपण 75 नंबर पेजवर आहोत. पारलौकिक जाणीव म्हणजे तिकडची सगळी जाणीव कशी आपण हे करून घ्यायचं, ह्याला आपण नुकती सुरुवात केली होती गेल्या लेक्चरमध्ये. आणि हे खोटं ज्ञान, ह्या जगाचं ज्ञान जे बाबा सांगतात की 3 प्रकारचे ज्ञान असतात. या जगतासंबंधीचं जे काही ज्ञान आहे ते खरं ज्ञान नव्हे, कारण हे जग म्हणजे भासमय आहे, भ्रममय आहे. तर भ्रमाचं ज्ञान पण भ्रममय राहणार, त्याची काहीच म्हणजे हे नाहीये, व्हॅल्यू नाहीये. पण जी खरी जाणीव आहे, सत्याची जाणीव, ईश्वरत्वाची जाणीव, ती जाणीव तिकडची पारलौकिक जे आहे की मी म्हणजे परमात्मा, ही जाणीव म्हणजेच ईश्वर साक्षात्कार. ती जाणीव व्हायला पाहिजे, तो अनुभव व्हायला पाहिजे तिकडच्या लोकांचा, पारलौकिक थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर त्यामध्ये मानव अवस्था आणि आरशाचा एक दृष्टांत त्याच्यामध्ये दिला होता. तर आपण पुढे बघणार आहोत. नाही, हे झालेलं आहे का आपलं? 9, 7, 16, 26 जीवनाचा अर्थ. एक मिनिट. सॉरी गांगडे सर, आपण पेज नंबर 80 वर आहोत. सॉरी, झालेलं आहे ते सगळं वाचायला सुरुवात केल्यावर लगेच लक्षात आलं की अरे हे झालेलं आहे. ठीक आहे, आपण पेज नंबर 80 वर होतो. संस्कार ग्रंथींचे छेदन म्हणजे आपण पारलौकिक जाणीव संपवलेला आहे चॅप्टर. आणि आता जीवनाचा अर्थ काय, अहंकारी मनाची क्लिष्टता. ते हे मन जे आहे ते अहंकारी मन आहे. सेपरेटिव्ह इगो म्हणजे एक प्राईड असतो, तो अहंकार वेगळा, गर्व.
आणि भिन्नत्वाची जाणीव म्हणजे द्वैत भाव मधला जो अहम आहे तो वेगळा. तर अशा प्रकारे ह्या अहंकारी मनाच्या कशी क्लिष्टता असते आणि संस्कारांच्या मार्फत संस्कारांचं डबल रोल कसा आहे ते अनुभव खर्च करून संस्कारांचे की ही जाणीव कशी वाढू शकते. त्यानंतर रबरी फुग्याचा तिथे एक उदाहरण बाबांनी दिलं होतं. आणि ह्या संस्कार ज्या आहेत ते नष्ट केल्याशिवाय पलीकडची पारलौकिक जाणीव कशी, खरा जीवनाचा अर्थ म्हणजे ईश्वरत्वाची जाणीव होणे, त्याचा अनुभव घेणे, हाच जीवनाचा अर्थ आहे हे बाबा ह्यातून सांगू इच्छितात. तर आता आपण आजच्या वाचनाला सुरुवात करू. पान नंबर 80 वर अंतःकरण जीवनाच्या अर्थाने भरणे. अंतःकरण म्हणजेच हृदय, मन जीवनाच्या अर्थाने भरणे. आता जीवनाचा अर्थ काय आहे? ईश्वरत्व. म्हणजेच अंतःकरणामध्ये फक्त ईश्वर पाहिजे, इतर काहीही नकोय. फुग्यात जर हवा पूर्ण भरली तर त्यातील वळ्या आपोआप नाहीशा होतील आणि फुग्याचा पृष्ठभाग गुळगुळीत होईल. मागच्या वेळी उदाहरण बाबांनी दिलं की फुगा जो आहे तो चुरमुटलेला असतो, त्याच्यावर झुरळ्या असतात आणि किती प्रयत्न केला हाताने त्या झुरळ्या काढायचा तर त्या निघत नाहीत. फुग्यात हवा भरल्यावरच त्या हळूहळू त्याच्यावरच्या झुरळ्या जातात. तसं आम्ही स्वतः किती प्रयत्न करू दे, संस्कार पूर्णपणे आपण आपले नष्ट करू शकत नाही, तर सद्गुरूच ते संस्कार आपले नष्ट करू शकतो. तसेच अंतःकरणात जर जीवनाचा अर्थ भरला तर संस्काराच्या बळ्या आपोआप नाहीशा होते. म्हणजे काय की अंतःकरणातून ह्या बाकी इच्छा, आशा, आकांक्षा, वासना, लोभ, क्रोध, ईर्ष्या हे सगळं जर काढून अंतःकरण निर्मळ केलं, शुद्ध केलं आणि जीवनाचा अर्थ म्हणजे काय? ईश्वर, तर तिथे ईश्वराला जसं स्थान मिळेल. जसं बाबा सांगतात की मी तर सतत तयार आहे तुमच्या हृदयात प्रवेश करण्यासाठी, पण तिथे इतकं घाण कचरा अनंत गोष्टी भरल्यात की मला जागाच नाही आत. तर अंतःकरणात जर आपण ईश्वराला स्थान दिलं तर आपोआप हळूहळू ह्या संस्कारांच्या वळ्या ज्या आहेत, फुग्यावरच्या वळ्यांसारखे संस्कार जे आहेत ते नष्ट व्हायला सुरुवात होतील. अंतःकरणास पर्याप्त मर्यादा प्राप्त होईल. संस्कार क्रियाविहीन होतील. जे आहेत संस्कार, पूर्वीचे संस्कार ते नष्ट व्हायला लागतील, फिक्के होतील, त्यांचा प्रभाव राहणार नाही, नवीन संस्कार निर्माण होणार नाही. हे आपण कसं करू शकतो? तर सतत ईश्वराचा विचार करून, त्याच्याबद्दलचा विचार करून, त्याची आठवण काढून, त्याचं नाव घेऊन. संस्काराची क्रिया थांबल्यामुळे, म्हणजे असं जर केलं तर नवीन संस्कार निर्माण होणं थांबतं, कमी होतात. क्रिया जलद होत नाही, ती मंद गतीने होते किंवा नवीन झालेले संस्कार फार पुसट असतात. संस्काराची क्रिया थांबल्यामुळे खऱ्या जाणीवेचे कार्य होऊ शकेल. खरी जाणीव काय? ईश्वरत्वाची जाणीव. जेव्हा संस्कारांचं कार्य थांबेल तेव्हा मी ईश्वर आहे ही जाणीव म्हणजे पारलौकिकाची जाणीव होईल. उलटपणे विचार केला असता अनंत जाणीवेच्या सत्यानुभवात जेव्हा अकर्मण्यता येते तेव्हा संस्कार उमटत नाही. अकर्मण्यता म्हणजे काय? कर्म न करणं, ते टाळणं. अनंत जाणीवेचा जर सत्याचा अनुभव म्हणजे ईश्वरत्वाचा अनुभव, तिथे अकर्मण्यता कशी असते? फॉर एक्झाम्पल, सद्गुरू आहेत, सद्गुरूने कुठलेही कार्य केलं तर त्या कार्यापासून संस्कार उत्पन्न होत नाही. सत्यानुभव संस्काराकरता बंधनकारक होतो. सत्याचा अनुभव म्हणजे ईश्वरत्वाचा अनुभव, हे बंधन दूर होतात, संस्कारांचे कार्य सुरू होते आणि मनावर मर्यादा येतात. संस्कारांचे कार्य सुरू झालं की मनावर बंधन होतं. मन किंवा आत्मा त्या बंधनात बांधला जातो. मग त्या संस्कारांच्या ओझ्यामुळे संस्कारांचं कार्य सुरू झालं की संस्कारांचं ओझं झालं की मनावरती मर्यादा येतात. मन हे संस्कारांचे वाहक आहे, वाहून नेणारा. संस्कार कुठे तयार होतात, कुठे स्टोअर होतात? मनोदेह किंवा जे पण कार्य करतो त्या कार्याद्वारे जे संस्कार
निर्माण होतात ते कुठे साचवले जातात? कारण देह किंवा मनोदेह म्हणजेच मनामध्ये. ते कसं? म्हणून त्या मनोदेहातल्या संस्कारांमुळे मनामध्ये पहिल्यांदा विचार येतात. विचार कशामुळे येतात? संस्कारांच्या छापामुळे. ते छाप कुठे असतात? मनात असतात. विचार कुठे येतात? मनात येतात. आणि म्हणूनच बाबा सांगतात की खूप गहन अर्थ आहे बाबांच्या एक एक वाक्याचा. बाबा जेव्हा म्हणतात की विचार येतात तर येऊ दे, जातात तर जाऊ दे, येऊ दे पण त्यांना न कळतपणे तिकडच्या तिकडे जाऊ दे, येण्याचं कार्य जबरदस्ती थांबवू नका, असं जे बाबा म्हणतात त्याला फार खोल अर्थ आहे. की आधीचे संस्कार नष्ट करायचे तर ते कसे नष्ट होतील? मनात विचार आले की ते संस्कार नष्ट होतात. विचार येऊन तसेच जाऊ दिले तर नवीन ते संस्कार खर्च करताना नवीन संस्कार निर्माण होत नाही. पण मनात आलेल्या विचारांवर, त्या विचारांप्रमाणे जर आपण कार्य केलं, कृती केली, बोललो तर पुन्हा नवे संस्कार निर्माण होतात. हे अत्यंत महत्वाचं आहे, हे समजून घेणं. म्हणून बाबा सांगतात की मनात आलेल्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत कधीही आणू नका. प्रत्यक्ष कृतीत आणलं की नवीन संस्कार निर्माण होतात. आलेले विचार आले म्हणजे मागचे संस्कार नष्ट होतात. म्हणजे एक कार्य मनाचं होतं, पण ते कृतीत न उतरवणं हे आपलं कार्य आहे. आणि अशा प्रकारे आपण ती संस्काराची साखळी खंडित करू शकतो, थांबवू शकतो, कमी करू शकतो. म्हणून इथे म्हटले की मन हे संस्कारांचे वाहक आहे. त्या मनाद्वारे संस्कार पुन्हा निर्माण पण होतात आणि मनाद्वारेच ते खर्च सुद्धा होतात. असं दुहेरी कार्य मन आणि संस्कार करतात. मनामध्ये ते संस्कार आहेत म्हणून संस्कार खर्च करण्याचंही कार्य मनच करतं आणि नवीन संस्कार निर्माण करण्याचं कार्यही मनच करतं. म्हणून हे जे म्हटले की मन हे संस्कारांचे वाहक आहे, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा एक नवीन कंगोरा तुमच्या लक्षात येतोय का? मला वाटतं की नाही आलेलं. म्हणून संस्कारांची पुरवणी अशा प्रकारे करावी की ज्यामुळे मुक्त जाणीवेत भर पडेल. आता संस्कारांची पुरवणी म्हणजे काय? मागच्या जन्मी किंवा आधी केलेल्या कार्यातून जे संस्कार निर्माण झाले त्या छापांमुळे मनामध्ये विचार येतील. ते येऊ द्यायचे, जाऊ द्यायचे, पण त्याच्यावर अंमल करायचा नाही. असं जर केलं ते संस्कार अनुभवून त्यातून आपला चेतना, कॉन्शियसनेस अजून प्रगल्भ होतो, म्हणजेच आपल्या जाणीवेमध्ये भर पडते. म्हणून म्हटले की संस्कारांची पुरवणी अशा पद्धतीने जर केली तर जाणीवेत भर पडते. पण तसं न करता मनात आलेल्या विचारांवर बळजबरी ते विचार दाबायचा प्रयत्न केला तर ते संस्कार खर्च होणार नाही. पॉइंट नंबर 1. आलेल्या मनात आलेल्या विचारांप्रमाणे कार्य जर केलं किंवा बोललो, कृती केली तर नवीन संस्कार निर्माण होतील. म्हणजे पहिले खर्च करत असताना नवीन संस्कार निर्माण होतील. तसं व्हायला नको असेल तर बाबा सांगतात तसं मनात विचार आलेले येऊ दे, न कळत जाऊ दे, त्याच्यावर कार्य करायला नको. म्हणजे ही संस्काराची पुरवणी झाली. ही पुरवणी करत असताना चेतना अधिकाधिक प्रगल्भ होत जाते. हे कार्य संस्कार नाशा इतकेच कठीण आहे जितकं संस्कारांचा नाश करणं अत्यंत किचकट आणि कठीण कार्य आहे, तितकंच आधीचे संस्कार नष्ट करणं, पण ते नष्ट करत असताना नवीन संस्कार निर्माण होऊ न देण्याची खबरदारी घेणं हे अत्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अवघड आहे. आता आपण संस्कार तर आपले असं हिशोब करू शकत नाही, पडताळून बघू शकत नाही की माझे पहिले कोणते मी कर्म केले होते, कोणते संस्कार आहे, किंवा आता मी काय केलं आणि बोललं म्हणजे कसे संस्कार निर्माण होतील, हे तर पण आपण करू शकत नाही. पण बाबांनी आपल्याला त्याचा एवढा छान मार्ग सांगितलाय की मनात आलेले विचार हे म्हणजे पूर्वजन्मीचे संस्कार जे मनामध्ये ठसलेले आहेत त्यांचं खर्च होणं आहे. त्यांना येऊ दे, जाऊ दे,
पण त्याचा अंमल नाही करायचा, म्हणजे ते खर्च करत असताना नवीन संस्कार निर्माण होणार नाही. संस्काराच्या पुनर्रचनेत ते स्वैरपणे कार्य करू शकणार नाहीत. स्वैर कार्याची परिणती गोंधळ निर्माण करण्यात होते. संस्कारापासून बुद्धी मोकळी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. बुद्धीने, म्हणून बाबांनी त्याला काय सांगितलेलं आहे डिस्कोर्सेस मध्ये, विवेकपूर्ण कार्य करून आधीचे विरुद्ध संस्कारांमार्फत आधीचे संस्कार नष्ट करू शकतो. विवेकपूर्ण विरुद्ध संस्कारांचं कार्य म्हणून संस्कारापासून बुद्धी मोकळी ठेवणं हे याने सांगितलं महत्वपूर्ण आहे. आणि स्वैर म्हणजे स्वैर कार्य करू शकत नाही का, तर आपण इतके बांधले गेलेले आहेत, आपलं जे सोबत गाठोडं आणलेलं आहे संस्कारांचं, त्या संस्कारांच्या गाठोड्यांमुळे आपलं जे काही आज आहे, ज्या ठिकाणी जन्म झालाय, ज्या कुटुंबात जन्म झालाय, ज्या परिस्थितीत जन्म झालाय, मग ते धन दौलत संपत्ती बुद्धी रूप रंग काही असू दे, प्रदेश असू दे, कुटुंब, हा सगळ्यात पूर्वीच्या संस्कारांचा परिपाक आहे. आणि आता सुद्धा आयुष्यात जे काही घडतं ते आपण पाहिजे तसं करायला मुक्त नाही, कारण आधीच्या संस्कारांमध्ये आपण बांधलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की आपण स्वैरपणे कार्य करू शकत नाही. स्वैर कार्याची परिणती म्हणजे गोंधळ होणे. पान नंबर 81. जीवनाच्या भाषेच्या अर्थाची उकल. आता जीवनाची भाषा काय आहे आणि त्या भाषेचा अर्थ काय आहे हे समजून घ्यायचं. जीवनाचा अर्थ अहंकारी मनावर सतत कोरला जात असतो. अहंकारी मन म्हणजे सेपरेटिव्ह माइंड, इगो माइंड. हा जो जीवनाचा अर्थ आहे तो त्या मनावर सतत कोरला जातो, पण ती लिपी उमगत नसते. ते जे काही संस्कार आहेत, ते जे काही मनावर कोरलेलं आहे, कारण देह, म्हणूनच त्याला कारण देह म्हणतात, कारण पुढच्या जन्माचं तो कारण असतो. आधीचा जन्म हा पुढच्या जन्माचं कारण असतो आणि त्या कारण देहामुळे पुढचा जन्म होतो, म्हणून त्या मनोदेहाला कारण देह म्हटलेलं आहे. पण तिथे जे काही उमटलेलं आहे, जर पोस्टाचा स्टॅम्प असेल तो बऱ्याचदा वाचायला कसा कठीण असतो, कुठून पत्र आलंय आणि कुठे गेलं तो तरी एक वेळ लागेल, पण ही जे मनावर उमटलेली लिपी आहे संस्कारांची, ती वाचता येणं अत्यंत कठीण आहे. कारण पूर्वानुभवाच्या संस्काराचे ठसे त्यावर उमटलेले असतात. पूर्वजन्मातले संस्काराचे ठसे त्या मनोदेहावर उमटलेले असतात, ते वाचणं कठीण असतं. पूर्वानुभवाच्या संस्कारातून उत्पन्न झालेल्या अभिजात प्रतिकारामुळे अहंकारी मन हे वर्तमानात सावधानतेने, मुक्तपणे आणि बुद्धिपुरस्सरपणे कार्य करू शकत नाही. अगदी स्पष्ट त्यांनी सांगितलेले की पूर्वीच्या काळात आपण जे काही कार्य केलं त्याचे जे काही संस्कार आहे त्यामुळे हे आयुष्य बांधलेलं आहे. तिथे या आयुष्यात आपण मुक्तपणे, सावधानतेने आणि बुद्धिपुरस्सरपणे काहीही कार्य करू शकत नाही. मग आता असं वाचल्यानंतर लोक लगेच म्हणतात, मग कशाला प्रार्थना आरती करायची, मग कशाला बाबांचं जप तप ध्यान करायचं, मग कशाला भजन पूजा अर्चा हे वाचन आणि सगळं करायचं. पण तसं ते नाही आहे. कारण हे जे बुद्धिपुरस्सर कार्य आहे किंवा विवेकशील क्रिया ज्याला बाबांनी म्हटलेलं आहे, की विरुद्ध विवेकशील क्रिया ज्याला म्हटलेलं आहे, ती हीच की बाबांनी सांगितलं की सतत माझा विचार करा, सतत माझं स्मरण करा, सतत माझं नाव घ्या. त्यामुळे हे जे आपण बंधनात जखडलेलं आहे त्यातून हळूहळू मुक्त व्हायला आपल्याला मदत मिळणार आहे. पण एकंदर जर बघितलं तर ह्या दुनियेमध्ये आपण स्वैर आपल्याला पाहिजे तसं मुक्तपणे आचार विचार करू शकत नाही, कारण आपण बंधनांनी बांधले गेलेले आहे. मानसिक व्यत्यय तामस गुणामुळे आणि तामसिक वृत्ती मानसिक व्यत्ययामुळे होतात. आता मनामध्ये जे काही कार्य चालतं, मग ते लोभ असू दे, तामस गुण म्हणजे क्रोध, भयंकर राग, हवस, कामवासना, लोभ, ह्या ज्या तामस गुण समजले जातात ते काय करतात, व्यत्यय आणतात.
कशामध्ये? चेतनेचा पाहिजे तसा विकास किंवा प्रगल्भता होण्यामुळे मध्ये, किंवा जाणीव जी आहे पारलौकिक जाणीव मिळवण्यामध्ये हे तामस गुण जे आहेत, राजस, सात्विक आणि तामस असे 3 प्रकारचे आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर या तामसिक वृत्तीमुळे व्यत्यय निर्माण होतात. या क्रियांना अंत नाही, त्याची कधीही तृप्ती नसते. नाही का, मधुसूदनच्या त्या गाण्यात किती छान सांगितलेलं आहे, देवासाठी देव कोण बसतो, अनंत जन्मी अनंत इच्छा, तृप्ती कधीही नसते. किती खा, किती काही करा, आणि रागाची तर एक सवय होऊन जाते, त्या तापटपणा, क्रोध जो आहे तर सवय होऊन जाते. काम वासना तसंच, त्याची कधी समाधान होत नाही. या क्रियांना अंत नाही, त्या सतत चालू असतात. हे न सुटणारे कोडेच आहे. ह्याच्यातून मुक्त होण्याचाच बाबांनी मार्ग सांगितलाय, की सतत त्यांचं स्मरण करायचं, त्यांचा विचार करायचं, त्यांचं नाव घ्यायचं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही सगळी प्रक्रिया थांबवायला मदत होते. यू लॉस्ट युअर नेटवर्क कनेक्शन ट्राईंग टू रिकनेक्ट. अच्छा, हे सगळे डिस्टर्बन्सेस आहे ना, आय एम सो सॉरी फॉर दॅट. कारण मी आधीच सांगितलं की आम्ही बाहेर आहोत, लाईट येते जाते, पाऊस खूप आहे, पण चालू आहे तोपर्यंत ठीक आहे. जेव्हा तुम्हाला ऐकायला येणार नाही तेव्हा मला सांगाल. जसे चिमलेल्या रबरी फुग्यावर त्याचे चांगले भवितव्य लिहिले आहे, ते भवितव्य त्या फुग्यावरील वळ्यामुळे कोणासही वाचता येत नाही. पण तोच फुगा जर फुगवला गेला तर पृष्ठभागावर जे लिहिले असेल ते वाचणे सहज सुलभ होईल. एखाद्या फुग्यावर काय लिहिलं आणि तो फुगा फुगवला नाही तर वाचता येतं का? नाही. पण एकदा त्याच्यात चैतन्याची हवा भरली आणि तो फुगा फुगला, म्हणजेच त्याला ईश्वरी साक्षात्कार झाला, तर त्याला सगळं त्याच्यावर लिहिलेलं स्पष्ट वाचता येतं. तसेच जीवनात सद्गुरूने फुंकर घातली असता जीवनाच्या अर्थाची उकल होणे सुलभ होते आणि त्यात सत्य काय आहे ते कळते. सद्गुरूच्या मदतीने हे सत्य म्हणजे ईश्वरत्व जाणायला मदत होते, जीवनाचा अर्थ कळायला मदत होते. चक्रापत्ती, ज्या चक्रापत्तीतून बाहेर पडायचे आहे ती आपत्ती अशी की विकृत झालेले मर्यादित अहंकारी मन जीवनाचा अर्थ समजू शकत नाही. हे कसं आहे? एक विशेष सर्कल आहे, दुष्ट चक्र आहे, की मनामध्ये विचार येतात म्हणून कृती होते, संस्कार निर्माण होतात, पुन्हा ते मनात साचवले जातात आणि त्या मनाद्वारेच ते पुन्हा खर्च झाले होतात. हे आपण मागच्या वेळेला दुष्टचक्र समजून घेतलेलं आहे. ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं आहे. ही जी आपत्ती आहे ही दुष्टचक्राची, की विकृत झालेले मर्यादित अहंकारी मन जीवनाचा अर्थ समजू शकत नाही. जे अहंकारी मन आहे, जे विकृत झालंय, म्हणजे लोभ, इच्छा, वासना ह्या षड्रिपूंनी जे विकृत झालेलं आहे, अशा अहंकारी सेपरेटिव्ह इगोला, अहंकारी मनाला जीवनाचा अर्थ समजू शकत नाही आणि त्या मनाची विकृतीपासून मुक्तीही होऊ शकत नाही. या आपत्तीतून सुटका होण्याकरता सद्गुरु शरण जाणे हाच एकमेव उपाय आहे. ह्या आपत्तीतून जर सुटका करायची तर सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी आदी तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कारण सद्गुरु जीवनाच्या अर्थाची फुंकर घालून जीवन सुलभ आणि प्रकाशित करू शकतो. हे जीवनाचा जो अर्थ आहे तो सद्गुरु समजावून सांगू शकतो, जीवनाचा अर्थ समजावून घ्यायला मदत करू शकतो. फुग्यात भरलेली हवा पृष्ठभागास पूर्णपणे व्यापून फुग्यावर वळ्या राहू देत नाही. त्याचप्रमाणे जीवनात खरा अर्थ व्याप्त झाला म्हणजेच पूर्णपणे भरला गेला की जीवनात संस्काराच्या वळ्या राहत नाही. एकदा ईश्वराचा अर्थ जीवनाला लाभला की मग ते जीवन कृतार्थ होतं. दोहोत फरक हा आहे की सद्गुरूच्या उपदेशामुळे पूर्व जीवनातील संस्कार नाहीसे होत असतात. सद्गुरूच्या मदतीने केवळ ईश्वर प्रेम निर्माण होतं, जागृत होतं
अहंकाराचा नाश होतो असंच नाही तर संस्कार सुद्धा नष्ट होण्यास सद्गुरूच केवळ मदत करू शकतात। विकृती दूर होणे, पेज नंबर 82। जीवनात अर्थ भरला गेल्याने मर्यादित अंतःकरणात सरळ आणि विचारांचा गोंधळ उत्पन्न न करणारे जीवनाचे भाष्य प्रगट होते। सद्गुरू नवीन असे काही सांगत नाही। संस्कार नाश करण्याचा दुसरा तिसरा कोणताही अर्थ नसून जीवनाचा अर्थ उमगणे हाच खरा अर्थ आहे। जीवनाचा अर्थ काय? संस्कारांचा नाश। तो कोण करेल? सद्गुरू। संस्कारांचा नाश झाला तर जीवनाचा अर्थ उमगेल म्हणजे काय? हे जीवन कशासाठी आहे? की स्वत्व जाणण्यासाठी, स्वतःचं मूळ स्वरूप जे आहे ईश्वरत्व ते जाणण्यासाठी, अनुभवण्यासाठी। म्हणजेच संस्कार नष्ट झाले तर जीवनाचा खरा अर्थ समजायला सोपं होतं, म्हणजेच ईश्वर साक्षात्कार मिळून जातो, मिळायला मदत होते। आणि हे कार्य कोण करतं? सद्गुरू करतो। स्मरण नाहीसे होत नाही। संस्कार नाश म्हणजे पूर्वानुभवाचे वा संस्कारांचे विस्मरण नव्हे। आता संस्कारांचा जो नाश करतो सद्गुरू, त्यामुळे पूर्वीचे अनुभव किंवा पूर्वीचे स्मरण, ह्या जे स्मृती आहेत त्यांचा नाश होत नाही। अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। जीवनाचा अर्थबोध झाल्यावरही पूर्वानुभवाचे वा संस्कारांचे स्मरण राहतेच। जीवनाचा अर्थ काय आहे? ईश्वरत्व जाणणे, ईश्वराला जाणणे, ईश्वराशी मिलन होणे, ईश्वर साक्षात्कार करणे, म्हणजे स्वतःला ओळखणे, हा जीवनाचा अर्थ आहे। मग तो झाल्यानंतरही, मिळाल्यानंतरही, म्हणजे ईश्वर साक्षात्कार झाल्यावरही जे पूर्वीचे अनुभव आहे त्याचं स्मरण राहतच। जेव्हा ईश्वर साक्षात्कार होतो तेव्हा तो जीव काय म्हणतो? अरे मी तर ईश्वर होतो, आहे आणि राहणार। आणि त्याला मग त्याचे सगळे आता तरी आपल्याला आपले सगळे जन्म दिसत कळत नाही, पण त्यावेळी त्याला पाषाण योनीपासून त्याचा आतापर्यंतचा सगळा प्रवास त्याला तिथे दिसतो, समजतो। आणि तो म्हणतो की अरे मी तो एवढा काय, मी माझ्या नावासाठी, कीर्तीसाठी, पैशासाठी, सत्तेसाठी, पदासाठी हापापलेलं होतं, पण ते तर सगळं भास होता, स्वप्न होतं, खरं नव्हतंच। मी तर ईश्वर होतो, ईश्वर आहे आणि ईश्वर राहणारच। मला जे हे वाटत होतं की मी मृत्यू झाला, पुन्हा जन्म घेतला, पण माझा कधी मृत्यू झाला नव्हता, माझा कधी जन्म नव्याने झाला नव्हता, मी होतो तिथेच आहे, हे सत्य त्याला उमगतं। आणि म्हणजेच हे कधी उमगतं? की पूर्वीचं जे, आता तरी आपल्याला पहिल्या जन्माचं स्मरण नाहीये, पण त्यावेळेला संस्कार जरी नाश झाले तरी पूर्वीच्या अनुभवांचं विस्मरण होत नाही। हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा इथे सांगितलेला आहे। या स्मरणात, या स्मृतीमध्ये कोणताच फरक पडत नाही। आणि म्हणूनच एव्हरीथिंग आणि नथिंग मध्ये ते जे महत्वाचं चॅप्टर आहे, जर्निंग विदाउट जर्नी, की यात्रा केल्याशिवायची यात्रा, म्हणजेच परमात्म्याचं जीवात्मा होणं, जीवात्म्याचा पुन्हा परमात्मा होणं, हा जो प्रवास आहे तो खरा प्रवास नाहीच आहे, कारण तो जीवात्मा खरा तर परमात्माच होता। आणि हा सगळा प्रवास त्याचा कल्पनेचा आहे, मनामुळे आहे, आणि म्हणून भासमय आहे। जसं आपल्याला स्वप्न पडतं, ते स्वप्नाला किती अर्थ असतो, तितकाच या जीवनाचा अर्थ आहे। एवढेच की त्यांचा जीवनावर परिणाम होत नाही। म्हणजे आता त्याला जीवनाचा अर्थ उमगला, म्हणजे त्याला ईश्वर साक्षात्कार झाला, तरी त्याचं पूर्वीच्या संस्कार नष्ट झाले, पण अनुभवांचं विस्मरण जरी झालं नाही तरी त्या अनुभवांचा आता त्याच्या जीवनावर परिणाम होत नाही। एकदा ईश्वर साक्षात्कार झाल्यावर तो जर सद्गुरू बनला तर त्याने कुठलंही कार्य केलं तर त्या कार्याच्या पासून त्याला संस्कार निर्मिती होत नाही आणि त्याचा त्याच्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही। आता पुढचं प्रकरण आहे साफल्य। सफल झाले जीवन आता। हे मधुसूदनची सगळी भजनं अत्यंत सुंदर आहे। जसे जसे बाबा एक ह्या लोकांना इतका बाबांचा
जवळचा निकटचा सहवास लाभलाय. आणि जेव्हा बाबा थोड्या लोकांमध्ये असायचे तेव्हा सहज असं बोलता बोलताही बाबा बऱ्याच गोष्टी सांगून जायचे. बरेच गुह्य गुपित बाबा सांगायचे. महत्वाच्या गोष्टी, फार तासाभराचं मोठं पाल्लाळिक लेक्चर असेल असं नाही, एखादं महत्वाचं वाक्य जे आयुष्याला भरून उरेल असं बाबा त्यावेळी बोलून जायचे. आणि त्याचा त्या जुन्या लोकांवर इतका सुंदर परिणाम झालेला आहे, परिपाक झालेला आहे. असे सगळे जुने बाबा प्रेमी आपण बघतो की काय सुंदर प्रकारे त्या मुशीत ते भट्टीत बनलेले आहे. तर असे जे जे एक एक बाबा मेसेज द्यायचे, वाक्य बोलायचे, तसे तसे मधुसूदनी ती भजनं म्हटलेली रचलेली आहे. किंबहुना बाबांनीच त्याला ती प्रेरणा दिलेली आहे, ती प्रज्ञा दिलेली आहे. म्हणजे त्याच्या मधुसूदनच्या मार्फत बाबांनीच ती सगळी भजनं केलेली आहेत, म्हणून त्याला एक अलौकिक महत्व आहे. एक 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 ओळ असं ते साफल्यवर सुद्धा त्यांचं एक भजन आहे. मेहरा आहे इथे, तिला आठवत असेल. मेहरा टोळ असेल तर आज आरती घाशील तू मेहरा. आणि आपण बघू मग केशव कुवारे सर आहे तर ते प्रार्थना म्हणतील. आपण सध्या नवीन प्रकरण सुरू करतोय साफल्य, ह्यातलंच पुस्तकातलं पान नंबर 83. बंधनकारक नसणारी स्मृती. म्हणजे स्मृती आहे. आताच आपण बघितलं ईश्वर साक्षात्कार झालाय त्यावेळेला त्याची सगळी स्मृती जात नाही, फक्त संस्कार जातात. पण ही स्मृती आता बंधनकारक नाही. सत्प्राप्त व्यक्ती या गत गोष्टी सहसा आठवत बसत नाही. झालेल्या गोष्टी कोणी आठवत नाही. चांगले जे साधू संत सद्गुरू आहेत त्या दृष्टीने प्रोत्साहित करणारे प्रसंगही त्यांच्या जीवनात येत नसतात, कारण होऊन गेलेल्या घटनांचा त्यांच्यावर प्रभाव राहत नाही. गत गोष्टीचे स्मरण ते करत नाही याचा अर्थ त्यांना स्मरण नसते हे नव्हे. त्या गोष्टी ते उगाळत बसत नाही, आठवत बसत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांना स्मरण झालेलं नसतं. आपल्यासारखे सामान्य माणसं सुद्धा सफल जाहले जीवनास. थँक्यू. पद्मावर भाऊंनी लगेच त्या गाण्याचं हे टाकलंय. आपलीही आपण आपल्यामध्ये पण बरीच लोक आहेत की बाबांनी काय सांगितलं की भूतकाळात होऊन गेलेल्या त्याबद्दल हे करायचं नाही, भविष्याची चिंता करायची नाही. आपल्या खूप जणांना, आपल्यासारखी बरीच जण आहेत, तिथलं तिथे सोडतो आपण, नाही का. जीवन कसं असं नदीच्या वाहत्या प्रवाहासारखं सहज तिथलं तिथेच टाकून द्यायचं, पुढे जायचं. तर आपण ते उगाळत बसत नाही, त्याने त्रास होतो, क्लेश होतो आणि करूही नाही. तसं साधू संत सद्गुरू ज्यांना ईश्वर साक्षात्कार प्राप्त झालेला आहे असे लोक मागचं उगाळ करत नाही, त्यांच्यावर त्या घटनांचा प्रभावही राहत नाही, मागचं ते आठवण काढत नाही. याचा अर्थ मागची आठवण तेव्हा स्मृती नसते असं नाही, तर त्या गत घटनांचा त्यांच्या वर्तमान जीवनावर परिणाम होत नाही. वाटल्यास त्या व्यक्ती त्या गोष्टीचे स्मरण करीलही, पण त्याचे त्यांच्यावर बंधन नसते. त्यांच्या मनातील खळबळ नाहीशी झालेली असते. मायेचा भ्रम त्यांच्या ठिकाणी उरत नाही. माया नष्ट झालेली असते. आता त्यांचं मन संस्कारित मन नसतं, संस्कारित ऊर्जा नसते, संस्कारित चेतना नसते, ती दैवी चेतना झालेली असते. आता त्यांच्या मनातली खळबळ नाहीशी झाली असते. म्हणजे बाबा सांगतात ना की गोठलेल्या तळ्यासारखं, तळ्यात तर तसंच पाण्यात हालचाल नसते आणि गोठलेल्या तळ्यात तर बिलकुल नसते, तसं मन असावं. तसं त्यांचं मनाचा नाश झालेला असतो, त्यामुळे मनातली खळबळ नाहीशी झालेली असते. मायेचा भ्रम त्यांच्या ठिकाणी उरत नाही. सत्यरूप सूर्याच्या उष्णतेत भ्रमाच्या धोक्याचे निराकरण होते. सत्याचा साक्षात्कार झालेली व्यक्ती बंधन आणि स्वार्थ पार करून गेलेली असते. ना त्याच्यावर काही बंधन असतं, नाही स्वार्थ असतो, सगळ्याच्या पार गेलेली असते. जगातील स्वार्थाहून आपण वेगळे आहोत याची त्यास जाणीव पटलेली असते. त्याला जगाचीही जाणीव असते, द्वैताचीही जाणीव असते, तो स्वतः अद्वैतात असतो, पारलौकिकाचीही जाणीव असते. ती जगातील वैभवाने किंवा गरिबीने विचलित होत नाही. ते वैभव
त्यास चिताऱ्यास जसे चित्र वाटावे तसे वाटत असते. त्या बाबांचं आपण बघत नाही, महालात पण राहिले, 5 स्टार मध्ये पण राहिले, स्टेशनवर पण राहिले, रस्त्यावर पण राहिले, भीक पण मागितली आणि राजेशाही थाट पण केली. बाबा तर अवतारच होते. त्याचप्रमाणे ते सद्गुरू किंवा ईश्वर साक्षात्कारिक असतात. त्यांना ना त्या वैभवाचं काही लोभ किंवा काही वाटत. एखाद्याने चित्र कसं सुंदर, एखादं चित्र हे पाचित्र, असं एखादं सुंदर चित्र रेखाटलेलं असतं तसं असतं. ते चित्र आहे, त्यात काही अर्थ नाही, निर्जीव आहे. तसं त्या वैभवाचं त्यांना काही आकर्षण नसतं. चित्र पूर्ण होण्यापूर्वीच्या सर्व अपूर्ण आणि निरर्थक अवस्थांची चिताऱ्यास जाणीव असते. सुरुवातीस काढलेल्या वाटेल तशा रेघोट्यातून अखेरीस सुंदर चित्र रेखाटले जाते. आता एखादा चित्रकार चित्र रेखाटायला बसला, आता तुम्ही हे चित्र बघताय हरणाचं, त्याने आधी काय रेघा काढल्या असतील तर कळतही नसेल की ह्यातनं काय त्याला पुढे दाखवायचंय. ते वरती मासे आहेत, आणखीन वरती काहीतरी आहे की नाही, तेही अर्थगर्भित असं चित्र आहे हे सुद्धा. त्या चित्र काढताना जो तो चित्रकार चित्र काढतो त्यावेळेस त्याच्या रेखाटलेल्या रेघांमधून लगेच अर्थबोध होत नाही. तो कधी होतो? चित्र पूर्ण झाल्यावर. आपलं पण तसंच आहे. आपली जेव्हा संस्कारित चेतना जाऊन, संस्काराने भारलेली चेतना जाऊन ती दैवी चेतना बनवेल, मानवी चेतना राहणार नाही, तेव्हा आपल्या जीवनाचं चित्र पूर्ण होईल. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यातल्या प्रत्येकाच्या, ह्या विश्वातल्या प्रत्येकाच्या. तेव्हा ते चित्र आता कळतंय. असं वाटतंय बऱ्याच जणांना काय ह्या जीवनाचा अर्थ आहे. प्रत्येक जण जीवनाचा अर्थ शोधत असतो. निरर्थक अवस्थांची चिताऱ्यास जाणीव असते. सुरुवातीस काढलेल्या वाटेल तशा रेघोट्यातून अखेरीस सुंदर चित्र रेखाटले जाते. तीच दृष्टी साक्षात्कारी पुरुषाची असते. किती आता निरर्थक वाटलं हे आयुष्य, तरी ते निरर्थक अजिबात नाही. या आयुष्य जगून पूर्वीचे संस्कार आणि अनुभव खर्च करून त्यामार्फतच आपली चेतना प्रगल्भ होणार आणि मग ती दैवी चेतनेच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पडाव आहे. ते चित्रामध्ये एकही रेघ कमी झाली तर चित्र अपूर्ण असतं. एकदम पूर्ण होतं का सगळं चित्र? नाही. रेघोट्या रेघोट्यांनी, थेंबा थेंबांनी, टिंबा टिंबांनी प्रत्येक डिटेलिंगला त्या चित्रामध्ये महत्व असतं. अगदी त्याचप्रमाणे संस्कारित चेतना जाऊन, मानवी चेतना जाऊन दैवी चेतना व्हायची असेल तर प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक घडीला महत्व आहे. द्वैताच्या विरोधात आत्म्याचा प्रवास अशक्य. थँक्यू. जे द्वैत आहे त्याच्या विरोधात आत्म्याला प्रवास करून परमात्मा पद मिळवता येणार नाही. जोपर्यंत तो मिथ्या व प्रतिक्षणी नाश पावत असलेल्या नामरूपाशी भ्रमामुळे तादात्म्य पावत होता, तोपर्यंत त्यास बाह्य परिस्थितीच्या आघातातून स्वतःची मुक्तता करून घेता येत नसे. स्वतःच्याच प्रतिबिंबाशी किंवा चित्राशी मिथ्या तादात्म्य भाव ठेवल्यामुळे प्रतिबिंब स्वरूप जीवाची सर्व सुखदुःखे त्याच्याकडे आली व त्यास ती भोगणे प्राप्त झाले. एखादं मांजर असतं, एखादा पक्षी असतो. परवाच कुठेतरी वाचलं की व्हिडिओवरती बघितलं की मेराजादला असे ते लोक बसले होते मंडळी हॉलमध्ये. ही आठवण मनीबाईंनी सांगितली मला वाटतं. आणि त्या खिडकीची काचेवर तिकडनं एक पक्षी बसला. त्या पक्षाला स्वतःच प्रतिबिंब त्या काचेमध्ये दिसत होतं आणि तो त्याच्यावर टोची मारतोय, झटून झटून पुन्हा फडफडून, पंख फडफडून आणखी टोच मारतोय. कारण त्याला वाटतंय की अरे तिकडे दुसरा पक्षी आहे आणि तो असा त्याच तावदानावर परत 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 चोची मारतोय. आणि ते बाबा दाखवतात. आधी ती पक्षी दिसला म्हणून मेहरामाईने बाबांना दाखवलं आणि मग बाबांनी त्याची झडपड आहे ती दाखवली. आणि असंच माणसाचं आहे. आपण म्हणजे हा देह नाही, पण
आपण या देहाशीच एवढे तद्रूप झालेलो असतो, ह्या प्रतिबिंबाकडेच आपण हे झालेलो असतो, आकर्षित झालेलो असतो आणि म्हणून तो आत्मा द्वैताच्या जगात फसतो. त्या सुखदुःख आपण ओढून घेतलेली असतात, त्या सुखदुःखांमध्ये आपण फसतो, आपणच ओढून घेतलेलं असतं ते, नाही का. मांजर भिंजर छोटं बाळ त्या आरशासमोर उभं राहिलं की त्यांना काय वाटतं, अरे ते दुसरं आहे, ती खरी त्याची प्रतिमा असते, पण ते दुसरं समजून ते त्याच्याशी झटत बसतं, झगडत बसतं, भांडत बसतं. तसं हे जे सुख दुःख आहे आपल्या आयुष्यात जी पण आलेली येतात ती दुसरं काहीही नसून ती स्वतः आपण स्वतःवर ओढवून घेतलेली असतात. ज्या दिवशी हा खरा अर्थ कळेल त्या दिवशी जीवन बरंच पुढे झालेलं असेल परमात्म्याच्या प्रवासाच्या दृष्टीने. पण त्यास आता पुरेपूर समजून येते की आत्मा या दृष्टीने तो स्वतः या सुखदुःखांच्या प्रवाहातून कधीच गेला नाही. आत्मा या दृष्टीने तो पाषाणाच्या अवस्थेपर्यंत उतरला नाही किंवा मनुष्याच्या स्थितीपर्यंत चढलाही नाही. ह्या सगळा जरी प्रवास होत असला तरी तो प्रवास कुणाचा होतो? चेतनेचा प्रवास होतो, कॉन्शियसनेसचा प्रवास होतो, जाणीवेचा प्रवास होतो. जे सुख आहे, दुःख आहे, संस्कार आहे त्यापासून आत्मा अभंग वेगळा राहतो, पाण्यातल्या कमळ्यासारखा. त्या सुखाने दुःखाने कसलेही परिणाम त्या आत्म्यावर होत नाही. आत्मा हा फक्त काय आहे की ते सुख दुःख संस्कार मन आणि अहंकार यांच्या गाठोड्यात बांधला गेलाय, त्या तुरुंगात बांधला गेलाय. प्रत्यक्ष ना आत्म्याला दुःख होत ना आत्म्याला सुख होत, त्या आत्म्यावर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. त्याचा परिणाम जो काय होतो तो चेतनेवर परिणाम होतो. म्हणजे आत्मा खरं कुठेच गेला नव्हता. म्हणून तर मग शेवटी जेव्हा ईश्वर साक्षात्कार होतो तेव्हा त्या आत्मा म्हणतो का रे मी कुठेच गेलो नव्हतो, मी परमात्मा होतो, आहे आणि राहणार. तेव्हा त्याला कळतं की मी कुठेच गेलो नव्हतो, कारण आत्मा कुठेच जात नाही. तो ना दगड झाला, ना कीटक झाला, ना पशु झाला. आत्मा या दृष्टीने त्याने सुखदुःखाची फळे खाण्याकरता अनेक जन्म घेतले नाहीत किंवा स्वर्ग सुखाचे किंवा नरकाच्या दुःखाचे अनुभवही घेतले नाहीत किंवा आध्यात्मिक आंतरिक अभिमुखातून आरोहणही केले नाही. इन्व्होल्युशन, आंतरवर्ती प्रवास तो कुणी केला? हे चेतनेनी केलं, जाणीवेनी केलं. परमात्मा जो प्रारंभास होता तोच तो एकमेव अपरिवर्तनशील म्हणजे न बदलणारा अनंत सत्य अस्तित्व ज्ञान आनंद आणि शक्ती म्हणून नित्यच राहतो. तो परमात्मा होता, परमात्माच आहे, परमात्माच राहणार. आणि म्हणूनच ते प्रकरण आहे जर्निंग विदाउट जर्नी. आत्मा कुठेही गेला नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे आणि बऱ्याचदा समजायला पचायला अवघड पण आहे. चलचित्रपटाचा प्रेक्षक म्हणजे फिल्मचा प्रेक्षक युगातून जे काही घडलेले असते ते म्हणजे व्यक्तित्वाचे संस्कार, बंधन आणि उत्क्रांती सीमित आणि विकसनशील आत्म्यास नंतर कळून चुकते की तो खरोखर त्याहून वेगळा आहे. हे जे बंधन आहे, उत्क्रांती आहे, मर्यादितता आहे, ही मर्यादा म्हणजे आत्मा नव्हे. म्हणून आत्म्याचं वैशिष्ट्य सांगताना बाबांनी सांगितलं की आत्मा कसा आहे? अमर्याद आहे. आत्मा कसा आहे? अविभाज्य आहे. आत्मा म्हणजे काय? अस्तित्व. आत्मा म्हणजे काय? शाश्वत. तो कधी नष्ट होत नाही. जे जे परमात्म्याची वैशिष्ट्ये आहेत ती सगळी आत्म्याची वैशिष्ट्ये आहेत, कारण तो परमात्माच आहे. उत्क्रांत व्यक्तित्व हे खोटे आणि भ्रामक आहे. ती काल्पनिक अस्तित्वाची निर्मिती होय. हे जी आहे ही कल्पना आहे, स्वप्न आहे. सत्यात्माचे अधःपतनही होत नाही किंवा उत्क्रांतीही होत नाही. या सर्व कार्यात खोट्या जाणीवेतून आत्मा जे जे घडेल ते असंख्य संस्कार घेतच गेला असतो.
हा आत्मा चलचित्रपटाच्या प्रेक्षकासारखा असतो. आता त्या सिनेमा हॉलमध्ये त्या पडद्यावर काही चालू दे, त्याचा खरं असतं का ते? बिलकुल. लोक किती त्याच्यात व्यग्र होतात. जसा तिथे एखादा करुणामय प्रसंग आला तर लोक रडतात. व्हिलननी काय हिरोनी व्हिलनला मारलं बिरलं, त्याच्यावर हे केलं की लोक टाळ्या बिळ्या वाजवतात. चांगला जोक असेल तर हसतात. इतके त्यात लोक एकरूप होऊन जातात की ते क्षणभर विसरतात की हे सगळं खोटं आहे. आणि हे खोटं आहे ही जाणीव घेऊन जर एखादा प्रेक्षक तिथे बसला तर तो त्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार नाही. तर बाबा इथे सांगताय की आत्मा म्हणजे त्या चित्रपट बघणाऱ्या एखाद्या प्रेक्षकासारखा असतो. तुमचा आमचा हा सगळ्यांचा आत्मा आता हा सगळा जो सीन चाललाय तो तटस्थपणे बघतो. त्या आत्म्यावर त्याचा परिणाम होत नाही. परिणाम कोणावर होतो? चेतनेवर होतो. आणि तो व्हायलाच पाहिजे, तर ती चेतना प्रगल्भ होणार आणि मग ती मानवी चेतना दैवी चेतना होणार. प्रत्यक्ष आत्म्याला ना सुख होत, ना दुःख होत, ना तो परत जन्मत, ना परत मरत. म्हणून तर मुस्लिम वगैरे लोकांमध्ये ही मान्यता आहे की पुनर्जन्म नाही असं ते समजतात. आणि ज्याला बाबांनी रिअल डेथ म्हटलंय, म्हणजे संपूर्ण संस्कारांचा नाश होऊन, मनाचा नाश होऊन, सेपरेटिव्ह इगोचा नाश होऊन जेव्हा ईश्वर साक्षात्कार होईल, म्हणजे त्याला बाबांनी खरं मरण म्हटलेलं आहे. ते एकदाच होतं. या सर्व कार्यात खोट्या जाणीवेतून आत्मा जे जे घडेल ते असंख्य संस्कार घेतच गेला असतो. हा आत्मा चलचित्रपटाच्या प्रेक्षकासारखा असतो. तो स्वतःच चित्रपटातील नायक समजत असतो. नायकाबरोबर तो सुखी होतो आणि दुःखीही होतो. त्यावेळी त्या स्वतःचे भान नसते. कारण तो काय होतो? हा प्रभाव असतो आत्म्यावर. कुणाचा प्रभाव असतो? चेतनेचा. चेतना कशी आहे? संस्कारित आहे, भारित आहे. त्या भारित चेतनेचा प्रभावामुळे तो आत्मा स्वतःला समजतो, अरे मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मला सुख झालं, मला दुःख झालं. हे जे चित्रपटात सगळं बघून लोक तसे हळहळतात, तसा तो आत्मा स्वतःला समजत जातो. वास्तविक आत्मावर त्याचा परिणाम होत नसतो. तो नायकाबरोबर सुखी होतो आणि दुःखी होतो. त्यावेळी त्या स्वतःचे भान नसते. हे अत्यंत महत्वाचं. भान नसते. का नसते? संस्कारांमुळे नसते. तो कोण आहे वास्तविक? तो परमात्मा आहे. तो म्हणजे हा देह आहे का? नाही. पण हे भान त्यावेळी त्याला असतं का? नाही. कशामुळे नसतं? संस्कारांमुळे नसतं. चित्रपट आटोपला म्हणजे त्याच्यावर काही परिणाम राहत नाही. चित्रपट हा सगळा जीवनाचा खेळ आटोपला, हा खेळ संपला, चित्रपट आपला फिल्म शो संपला म्हणजे काय? ईश्वर साक्षात्कार झाला. मग त्यावेळी त्याच्यावर कसलाही परिणाम राहत नाही. अखंड अमर्याद अस्तित्वाची त्याला जाणीव होते. चित्रपट चालू असताना मात्र भ्रामकपणातून तो स्वतःच नायकच समजत असतो. एवढेच. भ्रामक निर्मितीच्या पलीकडे म्हणजे ही जी भ्रममय निर्मिती आहे, म्हणजेच हे विश्व, हे आपण आपल्या भोवती निर्माण केलेलं विश्व हे भ्रामक आहे. त्या निर्मितीच्या पलीकडे चित्रपट निष्कारण पाहिला गेला नाही. आत्म्याच्या सनातन जीवनात त्याचाही भाग असतो. तो झाल्यावरच आत्मा पूर्णत्वाचा आणि अनंताचा अनुभव घेत असतो. तो अनुभव त्यास पूर्वी कधीही आलेला नसतो. आता आत्म्यास आपण सृष्टीच्याही पलीकडचे आहोत याची जाणीव होते. जेव्हा तो सिनेमा बघून तेव्हा त्या प्रेक्षकाला समजतो, अरे तो तर सिनेमा होता. मग तो सिनेमा होता म्हणून व्यर्थ गेला का? नाही. त्या सिनेमातून त्याचं मनोरंजन झालं, 2 घटका करमणूक झाली, कदाचित प्रबोधनपर चित्रपट असेल तर त्याला काही ज्ञान मिळालं. तसंच आत्म्याचा हा जो प्रवासाचा चित्रपट आहे तो व्यर्थ नाही.
कसा? हे जे बरे वाईट अनुभव आहे त्याच्यातून त्याची संस्कारित चेतना संस्कार मुक्त होण्यात आणि त्याची जाणीव पारलौकिक जाणीव त्याला देण्यामध्ये उपयोगी होते. हे सगळे जे अनुभव आहे त्या अनुभवातून ती चेतना प्रगल्भ होत जाते. ती मनुष्य देहामध्ये विकसित झालेलीच आहे, पण प्रगल्भ होण्यासाठी हा सगळ्या चित्रपटाचा अनुभवाचा त्याच्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये आयुष्यामध्ये महत्व असतं. आता आत्म्यास आपण सृष्टीच्याही पलीकडचे आहोत याची जाणीव होते. केव्हा? ईश्वर साक्षात्कारानंतर मर्यादित चेतना मर्यादित जाणीव अमर्याद होते. आत्मा मायेच्या सृष्टीत अप्राप्य आहे, त्यास अमृतत्वाची आणि अखंडत्वाची जाणीव असते. अमृतत्व आणि अखंडत्व हे पारलौकिक आणि दिव्य स्वरूप असून त्यावर कशाचाही परिणाम होत नाही. आत्मा कसा आहे? अखंड आहे, अविभाज्य आहे, तो तोडता येत नाही, त्याचे तुकडे करता येत नाही. तुम्ही आम्ही वेगळे नाही, सगळे एक आहोत. हे बाबांनी महत्वाचं मुख्य सूत्र नेहमी सांगितलंय. दुजाभाव नाही, एकत्वाची जाणीव अत्यंत महत्वाचं आहे. आणि एकत्वाची आपल्याला जाणीव नसते, आपल्यामध्ये द्वैत भाव असतो. हेच आपलं अज्ञान आहे आणि याच अज्ञानातून जाग करायला बाबा आपल्याला आलेले आहेत. मग आत्मा कसा आहे? दिव्य स्वरूप आहे, अखंड आहे आणि अमृतत्व म्हणजे शाश्वत आहे, नष्ट न होणार आहे. तो कधी नष्ट होत नाही, तो कधी मरत नाही, तो कधी जन्मत नाही, त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही. जीवात्म्याने पाहिलेला खेळ आता संपला. हा कोण होता? जीवात्मा होता आणि हा सगळा त्याचा खेळ होता. आता हा खेळ संपला. त्या खेळ पाहण्याने त्याचे काही नुकसान झाले नाही. हा खेळ पाहण्याने काय झालं? त्याची मर्यादित चेतना आता अमर्यादित झाली, त्याचं अमृतत्व त्याला मिळालं, त्याचं अखंडत्व त्याला मिळालं, त्याची जाणीव त्याला झाली. कशामुळे झाली? या खेळामुळेच झाली. हा खेळाचा अनुभव त्याने घेतल्यामुळेच झाली. खरे पाहता तसे करणे आणि तो खेळ पाहणे ही त्याची तीव्र इच्छा होती. कशी? कोहम. तो खरा तर ईश्वर आहे, बियॉन्ड गॉड स्टेट मध्ये पोहोचलेला आहे. त्याच्याकडे अमर्याद शक्ती, अमर्याद ज्ञान, सगळं काही आहे. परंतु त्याला जाणीव झाली की मी कोण आहे, स्वतःला जाणण्याची त्याला इच्छा झाली. म्हणजेच हा सगळा खेळ खेळण्याची त्याला इच्छा झाली. म्हणजे त्याने स्वतः ओढून घेतलेला हा खेळ आहे. म्हणजेच हे कार्य कुणाचं आहे? मनाचं कार्य आहे. म्हणजे हा खेळ कुठून सुरू झाला? मनापासून सुरू झाला. हा संपतो कुठे? मनापाशी संपतो. मनाचा नाश झाला की हा खेळाचा शेवट झाला. म्हणजे हा सगळा खेळ कुठे? मनापासून मनापर्यंत. सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणतात. तसा हा सगळा जीवात्म्याचा जो प्रवास आहे तो खरा परमात्म्याने खेळ केलेला आहे. स्वतःच एक इच्छा उत्पन्न झाली मनामध्ये, म्हणजे मनापासून हा मनापर्यंतचा खेळ आहे, बाकी दुसरं काहीही नाही. हा खेळ पाहणे ही त्याची इच्छा होती. कोणाची? त्या एका थेंबाच्या बुडबुड्याची इच्छा होती. त्या खेळात भ्रमातून तेवढ्यापुरते मग्न होणे हे देखील त्याचीच इच्छा होती. आणि शेवटी त्यातून सुटका झाल्याचा सुस्कारा सोडणे आणि संतुष्ट झाल्याचा अनुभव घेणे व परत स्वस्थितीत जाणे ही देखील त्याचीच इच्छा. म्हणजे जीवात्म्याचा परमात्मा होणं ही सुद्धा त्याचीच इच्छा आहे. जेव्हा त्याची इच्छा होईल तेव्हा हा आत्मा स्वतः जाणेल की मी परमात्मा आहे, होतो आणि राहणार. आत्मा म्हणजे सर्वस्व. आत्मा जर तोच चित्रपट पुन्हा पाहू लागला तर तो चित्रपटातील केवळ बायकाशी किंवा सीमित आणि विकसनशील अशा अन्य कोणत्याही व्यक्तीशी पृथक भावाने तादात्म्य पावत नाही, परंतु सर्वात्मक भावाने सर्व समस्यांशी तो तादात्म्य पावतो. आपणच सर्व काही आहोत असे त्यास वाटू लागते. ही स्थिती कोणती? ईश्वर साक्षात्कारानंतरची, की मी सर्वांमध्ये भरून राहिलेला आहे, माझ्यापासून वेगळं कुणी नाहीये, सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेलं आहे.
आणि मी सर्वांमध्ये आहे आणि सर्व माझ्यामध्ये आहे, हा भाव कधी निर्माण होतो? ईश्वर साक्षात्कारानंतर हा भाव निर्माण होतो. म्हणजेच त्याने म्हटलंय की आत्मा जर पुन्हा चित्रपट पाहू लागला, जेव्हा तो जीवन बघतो ईश्वर साक्षात्कारानंतर, तेव्हा त्या चित्रपटातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे मी स्वतः हे त्याला जाणवतं. त्या सर्व काही माझ्यातून उद्भवलेलं आहे, माझ्यापासून आहे आणि ते सर्व माझ्यात आहे आणि मी त्या सर्वांमध्ये आहे. म्हणजे सर्वात्मक भाव जो आहे तो तिथे त्याला जाणवायला लागतो आणि त्याच्याशी तो तद्रूप होतो. ही ईश्वर साक्षात्काराची अवस्था. ईश्वरा अवस्थेमध्ये स्वतःला स्थापन करणं, हे जे बाबांनी गॉड स्पीक्स मध्ये सांगितलेलं आहे, तो स्थापित करतो स्वतः फनाफिला, की सर्व माझ्यापासून आहे, मी सर्वांमध्ये आहे, सर्व माझ्यामध्ये आहे. ही स्थापना तो करतो, स्वतःला स्थापित करतो ईश्वरत्वामध्ये आणि सर्व काही आपणच आहोत असे त्यास वाटू लागते. त्या मूर्तिकाराचा दृष्टांत. 5 मिनिट आहे, आपण 5 मिनिटांमध्ये हा एक छान त्याचा पुढे एक बाबांनी उदाहरण दिले. सनातन सत्याचा साक्षात्कार झालेल्या म्हणजे ईश्वर साक्षात्कार आत्म्यास केवळ स्वतःच्याच नव्हे तर कोणाच्याही जीवनातील सत्य गतघटना दिसत असतात. मूर्तिकार मूर्तीपासून दूर उभा राहतो आणि उदासीन वृत्तीनं तिच्याकडे पाहतो. त्यास कळते की त्याची कानस आणि अवजारे ही सतत उपयोगात होती, त्यामुळे ही सौंदर्य मूर्ती. काय तिकडे आवाज चालू आहे? हॅलो, आवाज बंद करा. त्यास कळते की त्याची कानस आणि अवजारे ही सतत उपयोगात होती, त्यामुळे ही सौंदर्ययुक्त मूर्ती दगडातून कोरली गेली. अखेरीस झालेल्या काही चुका असतील तर त्या दुरुस्त केल्या जातात. सर्व जखमा बऱ्या होतात, सर्व अपयश नाहीसे केले जाते, सर्व दुःखाची सुखात परिणती होते, सर्व प्रयत्न सफल होतात, सर्व गूढ उकलले जाते, सर्व जीवन स्त्रोतातील भूत वर्तमान आणि भविष्य काळातील अर्थ कळू लागतो. सगळं नष्ट होतं, सुखही नष्ट होतं, दुःखही नष्ट होतं, वेदनाही जातात, सगळं काही जातं, सगळे गूढ उकलले जातात, सगळे रहस्य माहिती होतात आणि मग त्याला या सृष्टीचे रहस्य आणि त्या पारलौकिकाचे सगळे रहस्य त्याला उलगडायला लागतात. तर इथे हा जीवनाचा अर्थ आहे, साफल्य झालेलं आहे इथे. आणि आता इथे आपण थांबूया, कारण 3च मिनिट राहिले आणि पुढे नवीन प्रकरण सुरू होतं, खरे स्वातंत्र्य आणि निर्माणकत्व. पण आता आपण त्याची सुरुवात नको करूया. बाबांच्या कृपेने समहाऊ लाईट अनेकदा आले गेले. किती तुम्हाला डिस्टर्ब झाला ऐकण्यामध्ये मला माहित नाही, पण समहाऊ निदान आजचं लेक्चर बाबांनी पार पाडले. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल ऑफ यू. जय बाबा. आता कुणाला काही विचारायचे नसतील प्रश्न, जर विचारायचे असतील, मी माईक हे काय मायक्रोफोन जे आहे अनम्यूट करते सगळ्यांसाठी, पण एका वेळी एकच बोला, नाही तर मग गोंधळ होतो. काही विचारायचं असेल तर हँड रेज करा आणि विचारायचं नसेल तर मग ते जे गाण्याचं बोला. पद्मावार भाऊ बोला. जहाले जन्माचे साफल्य पाहिले लोचनी आज, अवतरले मूर्त निराकार सद्गुरु मेहरू बाबा. हे गीत गाडेकर साहेबांच्या आईने 1942 साली बाबांसमोर सोलापूर येथे दर्शन कार्यक्रमात गायले होते. वा, सुंदर, थँक्यू. आणि त्यांचं पहिली आरती आहे मोहन शहाणेंची. जाहले जन्म साफल्य आणि सफल जाहले जीवन आज. आणखीन एक आहे मधुसूदनचंही, आणि त्यांचं नाव मेमोरियल टॉवरवर लिहिलं गेलेलं आहे. बोला पद्मावार भाऊ, बोला. जय बाबा. नाही, हे सांगण्यासाठी म्हटलं मी साफल्याबद्दल. थँक्यू. कारण महत्वाचा उल्लेख आहे, हे छान आहे. आणि मनोहर शहाणेंची पहिली आरती जाहले जन्म साफल्य. मग आज आपल्याला मेहरा तेच म्हणून दाखवेल आरती, चांगली गोष्ट आहे.
आणि केशव कुवारे भाऊ प्रार्थना म्हणतील. अजून कुणाला सेकंड आरती करायची इच्छा असेल तर त्यांनी सांगावं. अजून आहे 1 मिनिट. काही अजून कुणाला बोलायचंय की तोपर्यंत वेळ होतोच आहे. शालिनी गुजरताई पण आहेत, तर त्यांना पाहिजे तर त्या सेकंड आरती करणार का सांगाल. हां, एक आरती मेहरा टोळ करेल, मग दुसरी आरती आयदर सुचिता 4 जण करतील नाहीतर गुजरताई करतील. वेळ झालेली आहे सर, तुम्ही सुरू करा प्रार्थना. मेहर बाबा, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. हे देवादी देवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांग कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू 3ही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत वर्तमान भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहे. सत्य, ज्ञान व आनंद यांची तळी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहेस. तू आदी पुरुष असून श्रेष्ठाहून सर्वश्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमेश्वर असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इल्लाह, यजदान, आहुरमर व प्रियतम परमेश्वर आहे. तुला पूजा किंवा एकमेव पूजनीय अशी म्हणतात. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने पीडित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल, विचाराबद्दल, तसे द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होतो. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल, तसेच खोटेपणाबद्दल व सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्या दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावर आमचे प्रेम उद्दिंगत व्हावे.
यासाठी आम्हास तू मदत कर आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू सर. जय बाबा. मेहरा जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. क्षमविण्या आग अज्ञानाची दे आज्ञा, देवी शक्ती लागली आस भक्तांना की द्यावा प्रकाश श्रद्धेचा. हे सद्गुरु मेहर बाबा ठेवितो शीश तव चरणी. जाणसी मूळ स्थिती देवी विराजे तिथे मेहर बाबा. अहं ब्रह्मास्मीचा स्वामी तुझी प्रियतम प्रेमी तू. तुझी सागर अद्वैताचा असीम ज्ञानाचे तुफान. आम्हासा धकाहे प्रियतमा इज्जतचे ज्ञान देई तू. असे परमात्मा ज्ञानी तू देवी ज्ञानाधिकारी. प्यारा देवी प्रेमाचा माझा मस्त आम्हा कर तू समर्पित. जीवन हे तुझ साकिया दे वचन प्रेमाचे. आमची नाव घर सागरी तरुपा तारशील करी. आमचा नाविक तू मेहर बाबा रक्षण करता. आमचा नाविक तू मेहर बाबा रक्षण करता तू. क्षमविण्या आग अज्ञानाची दे आज्ञा, देवी शक्तीला लागली आस भक्तांना की द्यावा प्रकाश ज्ञानाचा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. मंजिरी नाईक, नाईक भाऊ निशिकांत नाईक बोलू इच्छिताय का? आरती. लॉस्ट द नेटवर्क कनेक्शन. नेटवर्क कनेक्शन गेले. येईल परत. हे चालू तर आहे, वायफाय चालू आहे. हॅलो. जय बाबा. नाईक नाईक जय बाबा. थँक्यू मेहरा. मी म्हणू का? हा बोला. जय बाबा बोला. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. आवाज येते?
मेहराची आरती पूर्ण झाली होती ना? हा 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 जय बाबा, थँक्यू. छान. हो जय बाबा. दुसरी बोला म्हणू बोला. का? हो हो बोला. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. हुआ लहर से ही है जिसकी सृष्टि का निर्माण, उसकी दैवी अनंतता का कैसे हो अनुमान. आदि सचेतन शांति निकेतन, नमो ब्रह्मा ओम मेहर प्रभु आरती अपनाओ. मेहर प्रभु आरती अपनाओ. प्रेम दीप मैं खिले जलाऊं, निविड़ अंधेरा मिटता पाऊं. अपना सब कुछ तुम्हें चढ़ाऊं, अपना सब कुछ तुम्हें चढ़ाऊं. तुम मुझको सरसाओ. मेहर प्रभु आरती अपनाओ. मेहर प्रभु आरती अपनाओ. जीवन की हर सांस हमारी बन जाए प्रभु गति तुम्हारी. हे करुणाकर लीलाधारी, हे करुणाकर लीलाधारी. तुम करुणा बरसाओ. मेहर प्रभु आरती अपनाओ. मेहर प्रभु आरती अपनाओ. बने आरती जीवन मेरा, बने आरती जीवन मेरा. आदि अंत का लय हो घेरा, आदि अंत का लय हो घेरा. खुले नयन और दिखे सवेरा, खुले नयन और दिखे सवेरा. तुम मुझ में छा जाओ. मेहर प्रभु आरती अपनाओ. मेहर प्रभु आरती अपनाओ. आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन. नमो ब्रह्मा ओम मेहर प्रभु आरती अपनाओ. मेहर प्रभु आरती अपनाओ. अवतार मेहर मेहर बाबा बाबा की की जय. जय अवतार बाबा. मेहर बाबा की जय. अवतार मेहर मेहर बाबा बाबा की की जय. जय. थँक्यू. छान छान. जय बाबा सगळ्यांना. सगळेजण आपलं माईक ओपन करू शकता. व्हिडिओ ऑडिओ. अवतार मेहर बाबा की जय. सगळेजण मिळून बाबांचे जोरात जय जयकार करा. जय आपले बाबा. आपले व्हिडिओ ऑडिओ ओपन जय करा. बाबा, जय बाबा की जय बाबा. जय बाबा की अवतार मेहर मेहर बाबा 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 की की जय. जय बाबा. अवतार जय मेहर बाबा बाबा की जय बाबा, जय बाबा. जय मेहर बाबा. जय मेहर अवतार बाबा. मेहर जय बाबा बाबा, जय बाबा. की जय. जय बाबा. जय बाबा. सगळे जय चिल्ला बाबा ताई. पिल्लांना जय बाबा. जय जय बाबा, बाबा. जय जय सगळ्यांना बाबा. बाबा. जय जय बाबा. जय. जय बाबा. जय जय बाबा. बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा ताई, जय बाबा. जय बाबा. जय. जय जय बाबा. प्रसन्न चेहरे बघून कसं छान वाटते. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा ताई. जय जय बाबा, बाबा. जय बाबा. सर्वांना जय बाबा, जय जय बाबा. बाबा. जय 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 बाबा. बाबा, सर्वांना जय बाबा. जय बाबा, जय बाबा. जय बाबा. जय बाबा, सर्वांना जय बाबा. जय